अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. शिवलिंगावर सोमवारी जर या काही वस्तू तुम्ही अर्पण केल्या तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आपल्याला माहिती आहे भोलेनाथ हे भोळे देवता आहे. आपण जर त्यांची अगदी मनापासून सेवा केली ना तर आपल्या इच्छा ते पूर्ण करतात. भोलेनाथांची सेवा करणारे खूप 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 भक्त आहे आणि भक्तांच्या हाकेला ते नक्की धावून जातात. तर त्यामुळे मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे, त्या जर आपण सोमवारी शिवलिंगावर अर्पण केल्या तर आपली मोठ्यातली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. बघा, सोमवार हा भगवान शिवशंकरांचा दिवस मानला जातो आणि असं मानतात की सोमवारी शिवलिंगावर जर शंकरांना प्रिय अशा वस्तू आपण अर्पण केल्या तर ते लवकरच प्रसन्न होतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. या दिवशी बरेचसे भक्त शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध उपाय करत असतात आणि असं म्हणतात की भोलेनाथ जे आहे अतिशय ते निष्पाप असून ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. पण बघा, त्यासाठी काही गोष्टींची आपण काळजी सुद्धा घेतली पाहिजे. म्हणजे बघा, जसं आपण काही उपाय वगैरे करतो काही मिळवण्यासाठी, काही मनामध्ये इच्छा असेल, तसंच आपल्या हातून काही चुका नाही होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घेऊन काही उपाय करायचे असतात. काही नियमांनी तुम्ही केले ना मग त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महादेवाला कोणत्या अशा प्रिय वस्तू आहे ज्या सोमवारी आपण भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर वाहिल्या तर आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होते, तर ते आपल्यावर प्रसन्न होतात. तर त्या वस्तू मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यानंतर शिवमंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही शिवलिंगावर थंड पाणी अर्पण केलं तर भगवान शिवशंकरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्याला अगदी एक तुम्ही बॉटलमध्ये थोडंसं पाणी नेलं आणि दर सोमवारी तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर त्याचा खूप फायदा होतो. यासोबतच शिवलिंगावर केशर अर्पण केल्यामुळे मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सुख आणि शांती मिळते. तसंच शिवलिंगावर साखरेचा अभिषेक केल्यामुळे समृद्धी वाढते आणि आपल्या घरातली गरिबी जाते, दारिद्र्य जातं. जे काही आपल्या घरातलं अलक्ष्मी आहे तर ती जाते आणि आपलं घर जे आहे सुख समृद्धीने भरून जातं. याशिवाय भगवान भोलेनाथांना अत्तर खूप आवडतं. तर त्यामुळे असं मानलं जातं की जर आपण शिवलिंगावर अत्तर अर्पण केलं तर मनातले विचार जे आहे ते शुद्ध होतात आणि परिणामी बघा, जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही तर आपोआपच आपलं मन जे आहे ते अधिक शुद्ध बनत जातं आणि जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही ना तर आपल्यासोबत सुद्धा काही वाईट घडत नाही. या उलटच जर आपण कोणाबद्दल वाईट चिंतलं तर आपल्यासोबत सुद्धा वाईटच होतं. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्ही भोलेनाथांच्या शिवलिंगावर अत्तर अर्पण केलं तर आपलं मन शुद्ध होतं, आपल्या मनामध्ये वाईट तिरसट विचार जे आहे ते येत नाही. तसंच शिवलिंगावर दूध अर्पण केल्यामुळे आपल्या घरातल्यांचं आरोग्य जे आहे ते उत्तम राहतं आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच दही आणि तूप सुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. त्यांना दही आणि त्यांच्या शिवलिंगावर दही आणि तूप अर्पण केल्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीची शक्ती वाढते. म्हणजे समजा काही दुःख जरी आले तरी ते दुःख पेलण्याची शक्ती आपल्यामध्ये येते आणि आपल्याला बऱ्याचशा मोठ्या संकटांपासून समस्यांपासून आपली सुटका होत असते. यासोबतच चंदन अर्पण करून सुद्धा भोलेनाथ प्रसन्न होतात. शिवलिंगावर चंदन अर्पण केल्यामुळे त्या व्यक्तीला समाजामध्ये मानसन्मान मिळतो. त्याचा कधी अपमान वगैरे जे आहे ते होत नाहीत, मग तो खचून जात नाही आणि मग त्याच्या प्रगतीमध्ये कुठले सुद्धा अडथळे येत नाही. यासोबतच भगवान शंकरांचं अतिशय महत्त्वाचं आणि आवडीचं बेलपत्र. तर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यामुळे भक्तांच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत त्यांनी दर सोमवारी गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करावा आणि असं अर्पण केल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामधल्या अडचणी दूर होतात. आता वैवाहिक जीवनामधल्या अडचणी म्हणजे बघा, खूप ठिकाणी ऐकायला येतं की नवरा बायकोचं पटत नाही. अगदी आजकाल नवीन लग्न झालं का 2-3 महिन्यातच त्यांचं काहीतरी बिनसतं आणि मग मुलगी माहेरी निघून जाते. असे प्रकार आजकाल खूप ऐकायला येतात. तर त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये काही मतभेद असतील, काही गैरसमज असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, छोट्या छोट्या गोष्टींवरून कटकटी भांडणं होत असतील तर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर तुम्ही रुद्राक्ष अर्पण करा. हे अर्पण केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. तर बघा, भगवान शंकरांची आपण कुठली पण सेवा करतो ना ती कधीच वाया जात नाही. त्यामुळे या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे या तुम्ही लक्षात ठेवा आणि न विसरता अर्पण करा. या गोष्टी जर तुम्ही अर्पण केल्या भोलेनाथांच्या शिवलिंगावर तर नक्कीच तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.